नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अकोला जिल्ह्यातील अकोट येथे सकल आदिवासी समाजाचा विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा। सकल आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात अकोला जिल्हा सकल आदिवासी समाजातर्फे अकोट येथे मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी मार्फत भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले। या निवेदनात विविध मागण्या सकल आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आल्या। आदिवासी समाजावर गेल्या कित्येक वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहे। या विरोधात सर्व आदिवासी समाज आज संविधानिक मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून न्याय हक्कासाठी लढा देत आहेत। तरी आपण विनंती आहे की आपण तात्काळ आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य करून कार्यवाही करावी, तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, अन्यथा भारतातील सर्व आदिवासी समाज संपूर्ण एकजुटीने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला। या मोर्चात आदिवासी समाज बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रयत संवादसाठी जफर खान, अकोट, अकोला। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। आदिवासी समाज तथा संघटना सकल आदिवासी समाजातर्फे गुलगुलाब मोर्चा करण्यात आला होता। अकोला, तेल्हारा, बुलढाणा, संपूर्ण विदर्भातल्या कान्याकोपऱ्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या मोर्चांनी हजेरी लावली। आमचं शासनाकडे एकच माग आहे की बोगस घोषखोरी जे आदिवासींच्या मधोमधी चाललेली आहे, तर धनगर, वडार, इतरही जो समाज आहे, तशी शासनानं संविधान बदलवण्याची एक घडी उत्पन्न केलेली आहे। म्हणून आमची जी माग आहे, बोगस आदिवासी हटाव और आरक्षण बचाव। औरंगाबाद इथे टाकरकर पारधी समाजाच्या मुस्लिम धर्मियांना जात पावत्याचा प्रमाणपत्र दिली आहे, जो की आर्टिकल 36 आणि 342 एक सांगते की जोपर्यंत त्याचे निकास टाकरकर समाजाचे करू शकत नाही तोपर्यंत जात वैधता दिला जात नाही। परंतु बोगस जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्यांची टोळी आदिवासींची घुसखोरी करत आहे आणि नोकऱ्या चोरत आहे। म्हणून आमची शासनाला पूर्ण नम्र विनंती आहे की या आक्रोशाच्या समोर तुम्हाला जावं लागेल। कधी तुम्ही हा बोगसपणा नाही थांबवला तर उद्या आम्ही विधानसभा धडकणार, याची नोंद घ्यावी। आणि माझी दोन शब्द संबोधतो, जय आदिवासी, जय जय।